आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी हे प्रॅक्टिकल आपल्याला करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय काय सामान लागतं. हे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बॉटल्स असतात. ह्या 2 प्रकारमध्ये येतात. एक तरी 25 ml ची असते, नाहीतरी 50 ml ची. अशा 2 पद्धतीच्या बॉटल्स येतात. ठीक आहे. सो जे काय द्रव्य आहे ते म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही 2 पद्धतीची आहे. सॉलिडमधली पण आहे आणि लिक्विडमधली पण आहे. ठीक आहे. आता एक मशीन लागतं, पाणी लागतं. तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिकलच्या जगामध्ये तुम्हाला पिक्नोमीटर असं दिलं आहे. पिक्नोमीटर काय असतं? पिक्नोमीटर सुद्धा एक प्रकारची ग्लास बॉटलच असते, कंटेनरच असतो. तो फक्त साईजने मोठा असतो आणि त्याचा शेप वेगळा असतो. पहिले काय करायचं आहे, कुठलं पण द्रव्य हे करताना स्पेसिफिक ग्रॅव्हिटी घेता आपल्याला समजा ही बॉटल घेतली आपण 25 ml ची बॉटल घेतली, त्याचं एक एम्प्टी बॉटलचं वजन घ्यायचं. ओके. वजन करायचं असतं. त्याच्यासाठी करताना वरचं लीड काढून ठेवायचं आणि तुम्ही वजन घ्यायचं. ओके. ठीक आहे. 10.38. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये हे लिक्विड भरायचं. अंदाजे घ्यायचं आपल्याला, तर किंवा एक 10 ml मार्किंग आहे बघ. पुढे मार्किंग आहे ना त्याच्यावर? नाही. आतला एक चंचपत्र घेऊन असं ते नेहमी घेतल्यावर त्याचं आपण वजन घेऊ. किती आलं? 21.21. आता दोघांची वजाबाकी करा. म्हणजे आपण एम्प्टी बॉटलचं केलं होतं आणि आता विथ हे मिश्रण लिक्विड घेतलं म्हणजे आपल्याला किती होणार? फरक किती येतं? मग आता आपल्याला डेन्सिटी पहिले काढून घ्यायला पाहिजे ह्या लिक्विडची. हां, त्यासाठी डेन्सिटी काढायला काय करणार? आता तो जो फरक आलेला आहे म्हणजे त्याचं वजन घ्यायचं. वजन जो फरक आलेला आहे हां, ते भागिले हा बॉटलचं व्हॉल्यूम किती होती? 25 ml ची बॉटल होती. 25/25. 0.4. हां, ही काय आली? तुमची शतावरीची डेन्सिटी आली. आता तुम्हाला रिकाम्याचं वजन तर माहिती आहे. रिकाम्याचं वजन किती आहे? 10. आता आपण परत पाणी घेऊया 10 ml. आता 10 ml पाणी घेतल्यावर त्याचं वजन किती होते? 19.70. म्हणजे आता त्याचा परत फरक काढा. रिकाम्या बॉटलचं वजन आणि पाण्याचं हे 9.32. आता तुम्हाला कसली डेन्सिटी मिळाली? तुम्हाला शतावरी जे लिक्विड आहे त्याचं पण तुम्हाला डेन्सिटी मिळालेली आहे आणि तुम्हाला पाण्याची पण डेन्सिटी मिळालेली आहे. जेव्हा तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची असते तर त्यावेळेला तुमचा फॉर्म्युला काय आहे? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बरोबर त्या द्रव्याचं डेन्सिटी डिवायडेड बाय
वॉटर डेन्सिटी. मग आता करा. हां 0.046 ही आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मिळालेली आहे शताब्दीच्या लिक्विडची. सेम प्रोसिजर तुम्हाला येणार ज्या वेळेला सॉलिड असलं तरी पण सॉलिड फॉर्ममधलं ज्या वेळेला तेव्हा तुम्हाला चूर्ण असेल. आधी रिकाम्या बॉटलचं हे करायचं, मग पूर्ण चूर्ण एक 5 ग्रॅम किंवा किती ग्रॅम एक जेवढं तुम्हाला लिक्विड घ्यायचं असेल त्याच पद्धतीने तुम्हाला हे करावं लागतं. सेम पद्धतीने तुम्हाला चूर्णाचं येऊ शकतं, तुम्हाला लिक्विडचं येऊ शकतं. लिक्विडमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये शक्यतो इक्शुरस वगैरे आहे किंवा कुमारी आहे. मग कुमारीचं आलं तर तुम्हाला कुमारीचा स्वरस काढायला पाहिजे, आपला पल्प घेऊन तो रस काढायला पाहिजे किंवा मग उसाचा रस याचं येऊ शकतं. शतावरीचं पण येतं. प्रोसिजर तुम्हाला समजलेली आहे. पहिले काय करणार, रिकाम्या बॉटलचं वेट करणार. नंतर शतावरीचं नाही कुठला झोपे असेल ते लिक्विड तेवढे ml घेणार. ते घेऊन वजन घेणार. मग दोन्हीचा फरक काढला की तुम्हाला त्या द्रव्याची डेन्सिटी मिळाली. सेम प्रोसिजर रिपीट करणार तुम्ही वॉटरसाठी. पहिले रिकाम्या वॉटरचं आणि मग तेवढंच जेवढं द्रव्य घ्याल तेवढंच तुम्ही वॉटर घ्या. त्याचा फरक मिळाला की तुम्हाला आम्ही वॉटरची डेन्सिटी आली. आणि जेव्हा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची तर द्रव्याची डेन्सिटी डिवायडेड बाय वॉटरची डेन्सिटी काढली की तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. सगळ्यांना कळलेलं आहे, करू शकता. ओके, कोणाला काही अडचण? ओके.